संविधान सभादाद हो गए और संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला धक्काबुक्की झाली असेल तर मी तुम्हाला माफी मागतो. बाळासाहेबांची एंट्री होती, आपण आपलं स्थान ग्रहण करा असं मी सर्वांना बाळासाहेबांची 2 मिनिटं एंट्री. सन्माननीय शांताताई शेंडे, नागपूर शहर महासचिव, माजी अध्यक्षा सन्माननीय शर्मिलाताई पटले, जिल्हा परिषद सदस्य लाखनी भंडारा, सन्माननीय ज्योतिताई इंगडे, सन्माननीय संगीताताई गोदनकर, सभेच्या अध्यक्षा, सन्माननीय तनुजा रायपुरे, सन्माननीय विश्रांती रामटेके. आपण नेहमी म्हणतो इथला असताना 1000, 1500, 2000, 4000 गुलामीमध्ये गेली आमची, पण का गेली? तर या विभक्तपणामुळे गेली. क्षत्रिय इथला राजा होता, तो हारला की उरलेले सगळे हारले. यांची लायकी माझ्या बाबासाहेबांचे फोटो सुद्धा साफ करण्याची नाही, नको बाबा संविधानबद्दल गोष्ट करतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे. काय अरे पुतळ्या म्हणून सांगा, अरे जातीवाद्यानो, या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असंख्य पुतळे, महात्मा फुलांचे असंख्य पुतळे, अरे त्या काळी सुद्धा तुम्ही आंबेडकरांना घाबरत होते, आणि आता सुद्धा आता वर्त करणार म्हणजे समजून जाईल, साला त्याच्या रक्तामध्ये उपस्थित सर्वांनी कृपया खुर्चीवर बसून घ्यावं. इतरत्र कुठेही न भटकता कृपया खुर्चीवर बसून घ्यावं सर्वांनी. काही सकरू का बसू नाही, तुम्ही बोलून घेण्यासाठी मध्ये थांबला मला बोलून नका, काय हॅलो, सर्व पदाधिकारी पासेस मागायला येतात. पासेस माझ्याकडे पास नाही तर मी इकडे बाहेर उभा.
लेकिन मेरे बाबा साहब ने उस मनुस्मृति की किताब जलाई, क्यों जलाई होगी? जो बाबा साहब किताबों पर अपने जान से भी ज्यादा प्यार करते थे, उन बाबा साहब ने उस मनुस्मृति को क्यों जलाया होगा? विचार करो, वो मनुस्मृति कितनी जहरीली होगी। इसलिए तो मेरा कहना है साथियों, क्या जनमानसा विरोधी करता रही थे कायदे, जनमानसा विरोधी करता रही थे कायदे, जनमानसा विरोधी करता रही थे कायदे। मुत्तल अंबानी अडानीचे करावया फायदे, मुत्तल अंबानी अडानीचे करावया फायदे, मुत्तल अंबानी अडानीचे करावया फायदे। अल्लाह सवेरा तुझी औकात आएगा। बहुजनांचे वंचितांचे, बहुजनांचे वंचितांचे नेतृत्व हो स्वाभिमानी असा तो नर, स्वाभिमानी असा तो नर, स्वाभिमानी असा तो नर बाळासाहेब आंबेडकर, स्वाभिमानी असा तो तेव्हा होते बाबा साहेब, तेव्हा होते बाबा साहेब, तेव्हा होते बाबा साहेब, आता हे बाळा 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 साहेब। ही जनसेवा आम्हाला सत्ता हक्काची हवी, सत्ता हक्काची हवी, सत्ता हक्काची हवी, सत्ता हक्काची हवी, सत्ता हक्काची हवी। आम्हाला आमच्या हक्काची सरकार बनवायची आहे, आमच्या हक्काची सरकार बनवायची, रोजगाराला आम्हाला बनवायची आहे। म्हणून अरे भीक न फौलाद का फौलाद है, फौलाद रहेगा, 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 फौलाद का फौलाद है, फौलाद रहेगा। गहरी गुलामी में गहरी नींद सो गई, गहरी नींद सो गई, गहरी गुलामी में गहरी नींद सो गई। गुलाम थे सब कोई ना आजाद था यहाँ, गुलाम थे कोई ना आजाद था यहाँ, गुलाम थे कोई ना आजाद था यहाँ, गुलाम थे सब कोई ना आजाद था यहाँ। आ गया संविधान सब आजाद हो गए, और संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, जिंदाबाद। का भी पूरे जात आहे मर्दाची, जात आहे मर्दाची, जात आहे मर्दाची, जात आहे मर्दाची। आणि या गीताचे कवी औरंगाबादवरून शिवाजी नरवाडे साहेब लिहितात, काय म्हणणं आहे? नरवाडे साहेब सांगू जगाला कवी आणि गायक, सांगू जगाला कवी आणि गायक, नरवाडे साहेब सांगू जगाला कवी आणि गायक, नरवाडे साहेब सांगू जगाला कवी आणि गायक। तेव्हा होते बाबा साहेब, तेव्हा होते बाबा साहेब, आता हे बाळा साहेब, तेव्हा होते बाबा साहेब, आता हे बाळा
साहेब देवा होते बाबा साहेब आता है बाळा साहेब देवा होते बाबा साहेब आता है बाळा साहेब देवा होते बाबा साहेब आता है बाळा साहेब देवा होते बाबा साहेब देवा होते बाबा साहेब देवा होते बाबा साहेब आता है बाळा साहेब। या कार्यक्रमाचा शेवटचा मी सादर करतो बांधवांनो, आज अनुषंगाने हा विषय आपण इथे मनुस्मृती दहन दिवस त्रिमुक्ती दिन माझ्या बांधवांनो हा विषय आजच्या सभेचा आहे, त्या विषयामध्ये मी सादर करतो ऐका मला। आणि हा माझ्या आईची घ्या फौलाद का फौलाद है फौलाद रहेगा, 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 फौलाद का फौलाद है फौलाद रहेगा। चिल्लव चिल्लव जे कार्यकर्ते शेती आडून बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी आले आहेत, कोण कोण आले हातवरती करून सांगा बरं पहिले। वा, जे उभा आहेत त्यांना संयोजन समितीच्या वतीने विनंती करतो की त्या खुर्च्यावरती जाऊन बसा, विनंती आहे। खुर्च्याची आसन व्यवस्था खाली बसून घ्या। आता विकास भैया छान झालं त्या सगळ्यांनी तुमच्यामध्ये पोहोचले आहेत, आता तुमच्यामध्ये शेती आडून बाळासाहेब आंबेडकरांना मला पोहोचवायचं आहे। या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीकरता या ठिकाणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर नेमका काय संदेश देतात हेच हे सर्व कार्यकर्ते ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळातच या सभेला बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा, नागपूर। यानंतर मी अनुमोदन करत आहे। सर्वांना जय भीम। ठराव क्रमांक 5 हा सर्वानुमते पास झाला। ठराव पास, ठराव पास, ठराव पास। यानंतर अधिक काळाने बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं दिसतं। आज आपण बघतो की आज 23 साल आहे, जवळजवळ 4 वर्षांनी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेल्या घटनेला 100 वर्ष होत आहेत। परंतु एवढा संघर्ष, एवढा प्रदीर्घ संघर्ष करूनही आजही आपल्या देशामधली मनुस्मृती नष्ट झालेली नाही। आपल्या घरीदारी, आपल्या समाजात, आपल्या सरकारात सर्व ठिकाणी मनुस्मृती आपल्याला दिसते। बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं
त्याचं कारण होतं की चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सनातन्यांनी चौदार तळं काढायचं असेल तर एका बाजूला आपल्याला संघर्ष सनातन्यांच्या विरुद्ध आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गुलामीचे चटके जे लोक भोगत आहेत, तुमच्या माझ्यासारखे जे वंचित बहुजन आहेत, या ठिकाणच्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्याही मनामध्ये जी मनुस्मृती आहे, या मनुस्मृतीच्या विरुद्धचा संघर्ष, या मनुस्मृतीच्या विरुद्धची जागृती आपल्याला अखंड करावी लागणार आहे. इथे आपण म्हणतो की बाबासाहेबांनी 27 साली मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर आपण या ठिकाणचा मनुवाद काढला. ही वस्तुस्थिती नाही. आजही आपण बघतो की आपल्या घरामध्ये दारू पिऊन महिलांना झोडपणारे नवरे आहेत. हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये गिरवलेलं राहील तोपर्यंत आपण असणारा आपल्या केलेल्या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने आपण जातो. ज्या क्षणाला आपण असणारा विसरलो त्या क्षणाला आपल्या विरोधातला जिंकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि आज तीच परिस्थिती. समाजामधलं एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा. विषमता पाहिजे असेल, गुलामी पाहिजे असेल, तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो, हे आपण लक्षात घ्या. कारण का विभक्तपणा आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो, एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि काही वेळेला मत्सर एक त्या ठिकाणी करायला बघतो. अशी असणारी परिस्थिती. तो माझा नाही अशीच भावना आपली असणारी त्या ठिकाणी. ही जी क्रांती आपण सुरुवात केली ती मानवतेची क्रांती सुरुवात. तेव्हा इथल्या मानवाला एकत्र करणं ही असणारं आपलं कार्य आहे. आणि म्हणून आपण असणारा बांधतो की आम्ही असणारा समूहाला एकत्र करण्याच्या मार्गावरती लागले. हा लढा विभक्त विरुद्ध एकता आणण्याचा भाग त्याच्यातला आहे. आपण नेहमी म्हणतो इथला असणारा 1000, 1500, 2000, 4000 गुलामीमध्ये गेली आमची. पण का गेली? तर या विभक्तपणामुळे गेली. क्षत्रिय इथला राजा होता, तो हारला की उरलेले सगळे हारले. तो गुलाम झाला की उरलेले सगळे गुलाम झाले. आणि या विभक्तपणामध्येच या देशाची गुलामी आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने मी असं मानतोय की ह्या देशातला आत्ताचा लढा आहे. त्याचं वर्चस्व ही जी संकल्पना, ही संकल्पना विभक्तामध्येच जन्माला येते.
वर्चस्वाची संकल्पना जी आहे ती विभक्तामध्ये जन्माला येते आणि टिकते. जिथे संघटित राहण्याचा असणारा भाग हे आपल्या ताटातलं वाढलेला आहे. आणि उद्याची लोकसभा ही आपल्या शाहू फुले आंबेडकर वादाने त्या ठिकाणी चालली पाहिजे. या विचाराचाच माणूस तिथे जाऊन पोचला पाहिजे हे आपण लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी माशी म्हटल्याप्रमाणे जे करायचं आहे ते करण्यासाठी आपण सज्ज राहा एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय महाराज. सर्वांना विनंती आहे की यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, कृपया थांबावे. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय विश्रांतीताई रामटक्के यांना, नागपूर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी. ट्रेन किती आहे उद्या भेटते सकाळी 5 मिनिटात.